चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिनी वर्ल्ड कप मध्ये भारतानं अखेर ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. याच्या अगोदरचा जो वर्ल्ड कप झाला होता त्या वर्ल्ड कप मध्ये मॅक्सवेलने चौकार मारला आणि भारतीयांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. आणि कालची मॅच बघत असताना त्या आठवणी सदोदित मनामध्ये ताज्या होत्या आणि कुठंतरी एक क्षण असा आला की ही मॅच आपल्या हातातून जाते की काय. परंतु ज्यावेळेस केएल राहुलने 6 मारली त्यावेळेस आमच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. परंतु हे पाणी हे आनंदाश्रू होते, कारण त्या वर्ल्ड कपचा बदला भारतानं पुरेपूर चुकवलेला होता. काय मॅच झाली. खरं क्रिकेट काय असतं हे काल बघायला मिळालं. क्रिकेटचे बारकावे ज्यांना समजतं त्यांना कळालं की खरं परिपक्व क्रिकेट, मॅच्युअर्ड क्रिकेट काय असतं हे कालच्या खेळातून कळालं. या सगळ्या विषयीच आज बोलायचं आहे. शेवटी इंडिया आपली आहे आणि इंडिया आता फायनल मध्ये पोहोचलेली आहे. हा प्रवास कशा पद्धतीचा झाला, कालची मॅच काय होती, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत जनार्दन यादव सर. महाराष्ट्र रणजी क्रिकेट मध्ये ते माजी सदस्य म्हणून निवड समितीमध्ये होते आणि सध्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि कालच्या मॅच विषयी जाणून घ्या. सर, कालची मॅच ज्या पद्धतीची झाली अक्षरशः टीव्ही समोर उठून वाटत नव्हतं. आणि याच्या अगोदर आपण असं म्हणत होतो की भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक विरोधक आहेत क्रिकेटमध्ये. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच असते तसाच थरार पाकिस्तान प्रमाणे बघायला मिळतो. कालच्या मॅचला सुद्धा तसाच थरार होता. काय सांगाल? भावना होत्या, भरपूर भावना जोडल्या गेल्या होत्या. आणि इंडिया ऑस्ट्रेलिया सध्या एक एपिक एन्काउंटर झालंय. जसं इंडिया पाकिस्तान पूर्वी व्हायचं तसे हे एपिक एन्काउंटर झालंय. आणि लोकांना नेहमी असं वाटत असते की आपण ऑस्ट्रेलियाला कधी हरवणार. जसं तुम्ही म्हणला की वर्ल्ड कपची फायनल मॅच जेव्हा आपण अहमदाबादमध्ये हारलो त्यावेळेस बऱ्याच लोकांना ठेस पोचली होती, भावना उफळून आल्या होत्या आणि बरंच इंडियामध्ये ते एक मायुसी अशी जशी म्हणतात तशी झाली होती. आणि काल ते एक चान्स आला आणि इंडियाने तो चान्स क्रिकेट खेळून, जेन्युइन क्रिकेट खेळून तो चान्स मारला असं म्हणायला हरकत नाही. सर, कालचा जो टॉस होता त्यावेळेस ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि ऑस्ट्रेलिया बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या गोलंदाजांनी काल गोलंदाजी केली, या डिपार्टमेंटकडे कसं बघतात? ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि इंडियाची गोलंदाजी. तसंच ते ऍक्च्युली फाईट होती. म्हणजे त्यांची बॅटिंग आणि आपली बॉलिंग अशी फाईट होती. कारण आपली स्ट्रेंथ आहे ही बॅटिंग आणि स्पिनर्स. कारण स्पिनर्सवरती आपली सगळी मदार होती. 4 स्पिनर्स गेल्या मॅच पासून आपण इन्क्लूड केलेले इंडियानं, कारण आपली ती स्ट्रेंथ आहे. त्या 4ही स्पिनर्सनी चांगली कामगिरी केली. कुलदीप यादव कदाचित आपल्या लोकांना असं वाटेल, प्रेक्षकांना असं वाटेल की कुलदीप यादवकडून काय होत नाही, पण नाही. प्रेशर बिल्ड करण्याचं काम तो करतो. एखादी दुसरी विकेट सुद्धा काढतो. कारण समोरच्या टीमच्या डोक्यात कुलदीप यादव असतो, वरुण चक्रवर्ती असतो. आज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे जरी ऑर्थोडॉक्स लेफ्ट आर्म स्पिनर जरी असले तरी त्यांच्यावर त्यांना असं वाटत समोरच्या टीमला की ह्यांना आपण खेळून काढू. पण ते 2 प्लेयर्स हे नक्की ते डोक्यात असतात. आणि ह्या सगळ्या प्रेशरमध्ये समोरची टीम 50 ओव्हर्स कधी निघून गेलेले असतात हे त्यांना कळत नाही. कालची सिच्युएशन वेगळी होती. कालची विकेट ह्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवरती असणाऱ्यापैकी एक चांगली विकेट होती. जशा पूर्वीचे 2-3 ट्रॅक आपण बघितले ते स्पिनर्स असिस्ट करत होते तशी स्लोनेस होता मोठो, पण तेवढा नव्हता. चांगली विकेट होती. बॅटिंग फ्रेंडली थोडीफार होती ती, पण ज्या बॉलरनी आपलं डोकं लावून त्याच्यावर बॉलिंग टाकली ते तिथं सक्सेसफुल झालेले दिसले. काल मोहम्मद शामीनं 3 विकेट्स घेतल्या. सर, मोहम्मद शामीची ज्या पद्धतीनं गोलंदाजी अलीकडच्या काळामध्ये बहरत निघालेली आहे. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये त्यानं 5 विकेट्स घेतल्या. सातत्यानं त्यानं कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे लेंथवरती आणि याच्यावरती. आणि काल सुद्धा 3 महत्वाच्या विकेट्स त्यानं चटकावल्या. काय म्हणाल? मोहम्मद शमी अत्यंत गुणवान बॉलर आहे. कारण इंडियामध्ये जे काय आतापर्यंत चांगले फास्ट बॉलर्स झाले त्याच्यातला तो एक त्या वरच्या लाईनमध्ये कन्सिडर होणारा बॉलर आहे. पूर्वी कपिल देव असतील किंवा बरेच बॉलर झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराचं नाव घेतलं गेलं, झहीर खानचं नाव आहे. त्यानंतर शमीचं नाव नक्की त्यात घ्यावं लागेल, कारण तो विकेट टेकिंग बॉलर आहे, अटॅकिंग बॉलर आहे. इंजुरीमुळे थोडासा बाहेर गेला होता, पण जसा परत आलाय तसा शमी आपल्या पूर्वीच्या लयमध्ये यायला लागलेला आहे आणि आतापर्यंत तो आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. उरलं सुरलं काम ते फायनल मध्ये केल्याशिवाय राहणार. क्या बात आहे सर. तुम्ही जे आतापर्यंत प्रेडिक्शन केलं ना ते सगळे प्रेडिक्शन जवळपास आपले करेक्ट झाले. त्याच्यामुळे आता
फायनल मध्ये आता आमचंही लक्ष आता मोहम्मद शमीकडे असणार आहे. सर, इंडियाचं जर स्ट्रेंथ बघितली तर आपण ही 8 नंबर पर्यंत बॅटिंग जाते आणि बॉलिंगच्या बाबतीमध्ये बघितलं तर 6 जण बॉलर्स आहेत. इतकी चांगली टीम बऱ्याच वर्षानं पाहायला मिळते. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? क्रेडिट गोज टू BCCI आणि सिलेक्शन कमिटी, कारण त्यांनी ते फॉर्मेशन करायचं ठरवलं आणि हे ओव्हरनाईट फॉर्मेशन होत नसतं. त्याला एक पिरियड लावावा लागतो, याला सिरीज खेळाव्या लागतात, बायोलेटरल सिरीज असतील किंवा आणखी ट्रायंग्युलर सिरीज असतील, या सिरीज खेळाव्या लागतात आणि तिथं ते टेस्ट केलं जातं की आपण पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, आपण भले पाकिस्तानमध्ये खेळत नसेल तर दुबईला खेळू किंवा कुठेतरी खेळू, हे अगोदरच डोक्यात असतं आपल्या. आणि त्या दृष्टीनं BCCIचं काम बेसिकली सिलेक्शन कमिटीचं काम चालू असतं की तिथं फॉर्मेशन आपल्याला काय लागेल. जसं मी पहिल्या मॅचच्या वेळेस म्हणलं होतं की IPL तिथं झाला असल्या कारणाने आपल्याला ते विकेट आणि ते ग्राउंड कंडिशन आपल्याला माहित आहेत, त्याप्रमाणे ते फॉर्मेशन वर्ष 2 वर्ष हे सगळं चालू होतं. वर्ल्ड कपची मॅच झाल्यानंतर सुद्धा आपल्या ते डोक्यात होतं आणि त्या पद्धतीने हे 4 स्पिनर्स प्रमोट करायला चालू केले होते. वरुण चक्रवर्तीचं थोडीशी वेगळी परिस्थिती आहे, कारण वरुण चक्रवर्तीनं T20च्या फॉर्मॅटमध्ये चांगला आपला ठसा उमटवल्यानंतर त्याला त्यांनी वन डेज मध्ये सुद्धा कन्सिडर केलं. हे सुद्धा क्रेडिट सिलेक्शन कमिटीला जातं आणि जी काय मॅनेजिंग कमिटी असेल तिथं ती करत असते, मॅनेज करत असते, त्यांना ते जातं. त्यात गौतम गंभीर असेल आणि बरंचसं क्रेडिट ह्याच्यात रोहित शर्माला पण द्यायला हरकत नाही, कारण तो कॅप्टन आहे, अग्रेसिव्ह कॅप्टन आहे. अग्रेशन म्हणजे काय हे रोहित शर्माचं उदाहरण आहे. सर, काल बॅटिंग एकने ऑस्ट्रेलियाने घेतली. एका बाजूला म्हणजे माझं कंपॅरिझन वाटतं की एका बाजूला मॅच शेवटपर्यंत कशी घेऊन जायची, परिस्थितीप्रमाणे कसं खेळ जायचं हे विराटनं काल दाखवून दिलं. तर दुसऱ्या बाजूला ट्रेव्हिस हेडला माहित होतं की हे सेमीफायनल आहे, आपण याच्या अगोदर भारताला हरवले, आपल्या फटक्यांवरती कुठेतरी आवर घालून आपल्याला ती इनिंग बिल्डअप करत जायला पाहिजे. ट्रेव्हिस हेड जोपर्यंत होता त्यावेळेस असं वाटत होतं हा बाबा काहीतरी वेगळं करून जाणार, परंतु एका ह्याच्यामध्ये तो फसला आणि मग तिथून मग मॅच हळूहळू बदलत गेली. कसं बघतं ट्रेव्हिस हेडच्या एकंदरीत मानसिकतेकडे किंवा कालची मॅच बघत असताना? ट्रेव्हिस हेड हा वेगळ्या शैलीचा प्लेअर आहे, म्हणजे त्याची आणि विराट कोहलीची कंपॅरिझन होऊ शकत नाही. विराट कोहली हा मॅच विनर आहे, म्हणजे मोठी इनिंग खेळणार आहे, शेवटपर्यंत घेऊन जाणारा प्लेअर आहे. वेरज ट्रेव्हिस हेडचा रोल असा असतो त्या टीममध्ये त्यांच्या की कुठल्याही टीममध्ये तो शॉर्टर फॉर्मॅट खेळू दे, वन डेज खेळू दे, टेस्ट मॅच खेळू दे, त्यामध्ये तो अटॅकिंग क्रिकेटच खेळतो. त्याचा मूळ जो स्वभाव आहे तो अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा स्वभाव आहे आणि एक चांगली सुरुवात करून द्यायची. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स जे असतात त्या धाटणीतला तो प्लेअर आहे ऍक्च्युली. अटॅकिंग क्रिकेट खेळायचं, चांगली सुरुवात करून द्यायची, मोमेंटम एकदा बदलला की मग खालचे प्लेयर्स जसे स्मिथ असेल, लबुशाने असेल किंवा ही जे अलेक्स केरी आणि हे सगळे प्लेयर्स असतील हे कॅरी करून न्यायचं काम करतात. त्यांच्याकडे स्मिथ सारखा प्लेअर जो आहे तो मी म्हटल्याप्रमाणे की एक अँकरिंग करणारा बॅट्समन तुमच्या टीम मध्ये लागत असतो. जसा इंडियाकडे विराट कोहली आहे तसा त्यांच्याकडे स्मिथ आहे, लाबुशाने आहे. हे प्लेयर्स असल्या कारणानं ट्रेव्हिस हेडचं काम सोपं होतं की आपल्याला काय करायचं आहे, अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे, चांगले शॉट्स मारून द्यायचे, बॉलर्सवरती हावी व्हायचं आणि त्यांची लाईन अँड लेंथ बिघडून द्यायचं काम करायचं. हा त्याचा रोल आहे आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा त्याला पाठिंबा आहे. सर, काल ऑस्ट्रेलियन टीमनं काय चुका केल्यात असं वाटतं त्यांच्या बॅटिंगच्या बाबतीमध्ये? सुरुवात तर त्यांची चांगली झाली होती, पण टप्प्याटप्प्याने त्यांच्या विकेट्स जिथं पडत गेल्या तिथं ते कमी पडले असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्या ज्या काही मोठ्या मोठ्या पार्टनरशिप व्हायला पाहिजे होत्या त्या अशा मोठ्या पार्टनरशिप झाल्या नाही. इंडियाकडून जशा विराट कोहलीची आणि श्रेयस अय्यरची पहिल्यांदा पार्टनरशिप झाली, नंतर अक्षर पटेल आणि विराटची झाली, त्यानंतर राहुलची आणि विराटची झाली, ह्या अशा ज्या काही पार्टनरशिप वगैरे अशा त्यांच्या पार्टनरशिप मोठ्या पार्टनरशिप नाही झाल्या. एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं असते. एका प्लेअरनं 100 करणे, किती स्लो विकेट असू दे काय असू दे, त्या सगळ्या ओव्हर्स खेळणे आणि मोठी इनिंग करणे, 100 करणे म्हणजे सेंचुरी करणे, ती करणं गरजेचं असते. ते त्यांच्याकडून घडलं नाही. सर, काल एक नाही खरं म्हणजे एका टप्प्याला असं वाटत होतं की कदाचित ऑस्ट्रेलिया 300च्या पार जातील, परंतु एक रनआउट जो अक्षरनं काढला तिथं कुठंतरी त्याच्या धावसंख्येवरती एक ना कुठेतरी लगाम बसलाय असं जाणवतंय. नक्कीच, कारण विकेट्स पडली की एखादी विकेट पडली की तो जो मोमेंटम असतो तो कुठेतरी कंट्रोल होतो आणि मग परत त्या नवीन येणाऱ्या बॅट्समनला ते जलीन व्हावं लागतं, त्या विकेटवरती थांबावं लागतं, त्याचा अंदाज घ्यावा लागतो. तेवढ्यात काही ओव्हर्स निघून जातात आणि मग तो रन रेटचा फरक पडतो आणि ती पार्टनरशिप ब्रेकडाऊन झाली की नक्कीच तुमच्या टोटलवरती सुद्धा परिणाम होतो. त्याच्यामुळे कालचा रनआउट एक टर्निंग पॉईंट ठरला. नक्की रनआउट नक्की टर्निंग पॉईंट ठरला. मी अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांगेन की
शेवटच्या घटकेमध्ये 10 बॉल शिल्लक राहिले होते आणि अलेक्स कॅरीचा रनआउट जो श्रेयस अय्यरनं काढला, अप्रतिम रनआउट होता. त्यांनी देखील मोठा फरक केला, कारण अलेक्स कॅरीकडे ती ताकद आहे. ती उरलेल्या शेवटच्या 10 बॉलमध्ये त्यानं कदाचित 1-2 बॉल बाहेर मारले असते आणि हा 265चा स्कोर 280च्या पलीकडे गेला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आणि आपल्याकडे स्टुडिओमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यासाठी जनार्दन यादव सर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जे प्रेडिक्शनचे ड्राईव्ह मारलेले आहेत ना ते सगळे चौकार किंवा षटकारच झालेले आहेत. एखाद दुसरी रन शक्यतो झालेली नाही. सर आता त्याच्यावरूनच मी चालू करतो, ते म्हणजे विराट. काल विराटची बॅटिंग होती, त्याच्यामध्ये त्यानं 56 रन्स त्या धावून काढलेले आहेत. कशा पद्धतीची मेंटॅलिटी आहे तिथून सुरुवात करू आणि मग विराटच्या बाकीच्या पैलूंविषयी बोलू. डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. डॉन को पीछे तो 12 मुल्कों की पुलिस पडी आहे समजा. विराट कोहली हा डॉन आहे आताच्या वर्ल्ड क्रिकेटमध्ये. त्यानं काल दाखवून दिलेलं आहे. 56 रन्स नाही पळाला तो, 64 रन्स स्वतःच्या पळालाय. कारण 56 सिंगल होत्या आणि 4 2 रन्स होत्या. म्हणजे ह्या 64 रन्स स्वतःच्या पळाला. त्याचबरोबर तो त्यानं पार्टनरशिप केलेली असेल ती श्रेयस अय्यर बरोबर असेल, त्याच्या रन्स असतील, अक्षर पटेलच्या रन्स असतील आणि KL राहुल बरोबरच्या रन्स असतील. इतक्या रन्स तो पळाला. स्वतःच्या 64 रन्स पळत असताना त्यांच्या सिंगल डबल झालेल्या रन्स सुद्धा तो पळाला आणि शेवटपर्यंत त्याच स्पीडनं तो ग्राउंडवरती होता. शेवटचा एकच फटका त्याला नडला, तेव्हा तो मॅच त्या ओव्हरला ती लवकर कव्हर करायची होती म्हणून गेली. पण विराट कोहली इज विराट कोहली. सर खरं म्हणजे अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होतात आणि लाफ्टरचे कार्यक्रम वगैरे होतात, परंतु ते 10-20 हजार लोकांच्या पर्यंत, परंतु 150 करोड भारतीयांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम एकटा विराट करतो. आणि विराटचं ज्यावेळेस बॅटिंग करतो सगळं संपवतो. म्हणजे अलीकडच्या चित्रपटामध्ये तो डायलॉग आहे ना की हम शोर नाही करते सीधा शिकार करते. म्हणजे विराट शिकार करतो आणि मग निघून जातो आणि मग ती शिकार आपल्या ताब्यात आल्यानंतर जो काय त्याचा जल्लोष असतो तो वेगळा असतो. विराटच्या कालच्या बॅटिंगकडे कसं होतं? सॉफ्ट, सिल्की, स्मूथ. वा, एवढंच मी बोलेन. थंडीच्या दिवसामध्ये आपण थंडी वाजत असती, तटतटत असतं म्हणून आपण एक मॉइश्चरायझर लावतो आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला जो काय स्मूथनेस येतो ती काल विराटची बॅटिंग बघितल्यानंतर आपल्याला जाणवलं. चेस मास्टर म्हणून त्याला गणलं गेलेलं आहे. मास्टर ऑफ चेस हे त्यानं काल सिद्ध करून दाखवलं. कारण कालची परिस्थिती वेगळी होती. कालच्या परिस्थितीमध्ये मोठे शॉट्स मारणं, त्या ॲग्रेशन दिसलं नाही. सॉफ्ट होता, आत रग होती त्याच्याकडे. खरं इतका शांत होता, इतका पेशंटली त्याने बॅटिंग केली आणि त्या पेशन्समध्ये त्याने तो स्मूथनेस त्याच्या बॅटिंग मधला त्याचा क्लास हा काल त्यानं दाखवून दिला. सिंगल्स घेतलेल्या आपण बघितल्या, दुसऱ्या आपल्या पार्टनरला तो गाईड करत होता मेन टाइम. त्याचबरोबर त्याचीही इनिंग तो अँकरिंग करत होता, त्यालाही बिल्ड करायला लावत होता. विराट कोहलीकडे जो क्लास आहे तो त्यानं प्रत्येक वेळेस असा दाखवून दिलेला आहे. पण क्लास कालचा जो काय त्याची इनिंग होती ती अत्यंत वेगळी होती. क्रिकेटिंग बेसिक्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीची त्यानं काल इनिंग करून दाखवली. खरं म्हणजे ज्यावेळेस इकडे अभ्यास वगैरे असतो त्यावेळेस काही संदर्भ ग्रंथ शोधावे लागतात. ते संदर्भ ग्रंथ घेऊन मग आपल्याला प्रबंध लिहावा लागतो. उद्याची जी पिढी आहे त्यांना इनिंग कशी बिल्ड करायची, शेवटपर्यंत कसं अँकरिंग करायचं आहे, याचे जर संदर्भ शोधायचे असेल तर विराट शिवाय हे अध्याय पूर्ण होत नाही. विराट म्हणजे चेस मास्टरची युनिव्हर्सिटी आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणला त्याप्रमाणे जे बडिंग क्रिकेटर्स आहेत आत्ताची, ह्या सर्व क्रिकेटर्स लोकांनी हे त्यांच्या पालकांना सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करीन की कालच्या सारख्या इनिंग्स या मुलांना दाखवल्या गेल्या पाहिजेत. ही टेस्ट क्रिकेट हे श्रेष्ठ आहे आपण म्हणतो त्या लाईनचीच ही कालची इनिंग होती. आपल्या मुलांना हे इनिंग त्यांना दाखवणं गरजेचं आहे. कशी बिल्ड केली, स्वतःची इनिंग एवढी मोठी करत असताना टीमसाठी कसं खेळायचं, इतर लोकांच्याकडून कसं करून घ्यायचं, हे कालच्या इनिंग्स मधून शिकण्यासारखं होतं. त्यामुळे यंगस्टर्स फॉलो द इनिंग. सर यंगस्टर शुभमन गिल विषयी काय सांगा? खूप चांगला टॅलेंटेड आहे, परंतु ठीक आहे कधीतरी एखाद्या मॅच मध्ये घडतं, परंतु कालची ओपनिंग पेअर कशा पद्धतीने बघितली तुम्ही? त्याचा रोल नेहमीच वेगळा राहिलेला आहे की रोहित शर्मा हा अग्रेसिव्हली स्टार्ट करतो आणि शुभमन गिल देखील अग्रेसिव्ह आहे, पण त्याला ती मोठी इनिंग करायची असते. सुरुवात रोहित शर्मा करून देतो आणि हा आपला इनिंग करत असतो, आपले शॉट्स खेळत असतो, आपलं क्रिकेट खेळत असतो आणि ते टीमसाठी उपयोगी ठरणारे इनिंग्स करत असतो. झालेले नाही 2 इनिंग्स, पण कदाचित फायनल त्याच्यासाठी असेल. सर चित्रपटांचाच विषय खूप जवळचा आहे आपल्या. अनेक चित्रपटामध्ये बच्चन हिरो म्हणून उभा असतो आणि त्याच्याबरोबर साईड ऍक्टर्स जे असतात
ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. तो पण बच्चन इतका मोठा असतो की त्याच्यामुळं यांची कामं कुठंतरी झोकाळली जातात. कधी कधी असंच होतं की विराट कोहली असं काही खेळून जातो, परंतु त्याच्या कामगिरीमुळं के एल राहुलची कधी कधी इनिंग किंवा श्रेयस अय्यरची इनिंग सुद्धा कधी कधी आपल्याला लक्षात, पण त्यांचे रोल्स खूप महत्वाचे होते. कसं बघता या दोघांच्या बॅटिंगकडे? नक्कीच, कारण श्रेयस अय्यरचा रोल तर फार इम्पॉर्टंट होता कालच्या मॅचमध्ये. 2 विकेट्स पडल्या होत्या, रन्स पण आपल्या काही जास्ती बोर्डावरती नव्हत्या. 60 रन्सच्या आसपासच आपण तिथं होतो, 2 आउट झाले होते. आणि त्यावेळेला येऊन ते विकेटवरती थांबणं आणि त्याचबरोबर ते रन्स करत राहणं ते अवघड होतं. कारण विराट कोहलीला शेवटपर्यंत खेळायचं असते. आपण नेहमी म्हणत असतो की विराट कोहली हा मोठी इनिंग करणारा प्लेअर आहे, मॅच फिनिशर आहे, तो फिनिश करून येणारा प्लेअर आहे. पण समोरचा जो प्लेअर असतो त्याला रिस्क घेऊन काही शॉट्स खेळावे लागत असतात. त्याचबरोबर ते रनिंग बिटवीन करायला लागत असते, कारण विराट कोहलीला मॅचअप करणं त्या रनिंग बिटवीनमध्ये म्हणजे फार अवघड असते. पण श्रेयस अय्यरने ह्या दोन्ही गोष्टी काल चांगल्या पद्धतीने केल्या. रनिंग बिटवीनही केली, चांगल्या बॉलला रिस्पेक्ट पण दिला आणि जे काय बॉल मारायचे होते ते नक्की त्यानं चांगले मारले, शॉट्स खेळला आणि आपण रन रेट मेंटेन करत करत शेवटपर्यंत गेलो. ह्याच्यामध्ये श्रेयस अय्यरचं पण क्रेडिट फार मोठं आहे कालच्या चेसमध्ये. त्याचबरोबर के एल राहुल आल्यापासून रन्स मध्ये शोधत होता, तो सिंगल डबल्स करत होता. आणि ज्या वेळा मोठे शॉट्स खेळायची वेळ आली त्यावेळेला ती त्यानं रिस्क घेतली. कारण आपण विराट कोहली आउट झाल्यानंतर आपण जर बघितलं तर त्याचं क्लिअर लिप मुवमेंट आपल्याला कळत होतं की मै हूं ना, येस आय विल टेक ऑन असं म्हणत होता तो. पण ते त्यानं ते केलं, कारण ह्याचंही असेल आणि अक्षर पटेलचं देखील असेल. या सर्व लोकांनी चांगले रोल आपले निभावले. जे करण्यासाठी तुम्हाला त्या टीम मध्ये घेतलेलं आहे ते तुम्ही करून दाखवलं. आणि हार्दिक पांड्या जे ॲज ऑलवेज जसा त्याचा रोल आहे तसा त्यानं करून दाखवलं, कारण त्यावेळा ते मोठे शॉट्स येणं गरजेचं होतं. ते त्यानं मोठे शॉट्स त्या बॉलर्स ते पिक करून ठेवलेले असतात, त्या बॉलर्सनाच त्यानं तो खेळला आणि ती मॅच जवळ येऊन गेला आणि ऑस्ट्रेलिया हातातून ती मॅच काढून घेतली. तुम्ही सगळंच आता बोलून टाकलं सर. शेवटचा एक क्वेश्चन तुम्हाला, निदान या मॅच पुरता, की फायनल मध्ये तुम्हाला कोणाला बघणार, भारताच्या समोर कोणाला बघायला आवडेल? काय आता कोणीही येऊ दे, कारण आपण असं खेळालोय जसं मी म्हटलंय की हम ज्या खडे होते लाईन वैसे सुरू होते, असं झालंय. 10 टीम आहे, चांगला परफॉर्म करायला आपल्याला ऍडव्हान्टेजेस पण आहेत. थोडा आता बोलायला हरकत नाही, कारण आपण एका ग्राउंडवरती खेळत आलेलं आहे, सगळ्या विकेट्स बघितलेल्या, फार मोठं ग्राउंड आहे. तिथं जवळजवळ इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस होण्याच्या दृष्टीनं माझ्या माहिती पण 4 ते 5 ट्रॅक आहेत. ते कुठल्याही ट्रॅकवरती तिथे ती मॅच घेतात, पण सगळ्या ट्रॅकशी आपण अक्वाइंटेड झालो. जर न्यूझीलंड आली तर न्यूझीलंड एक मॅच तिथे घेऊन गेलेली आहे, पण साऊथ आफ्रिका जर आली तर साऊथ आफ्रिका तिथं अजून खेळलेली नाहीये. पण आजची मॅच फार इम्पॉर्टंट आहे त्या दृष्टीनं. माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं मला न्यूझीलंड येईल असं दिसतंय, पण आय कांट से, कारण परवाच्या मॅचला आपण म्हणलं होतं 51-49 तशीच ही परिस्थिती आहे. पण आजची 50-50 परिस्थिती आहे, कारण दोन्ही टीम चांगल्या खेळतात, हाय स्कोरिंग ते ग्राउंड आहे. त्याच्यामुळं कोणी आलं तरी इंडियाला काही फरक पडणार नाहीये. थोड्याच वेळात आता मॅच चालू होते ती म्हणजे न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेची, आणि या दोघांच्या मधला जो विनर असेल तो भारताबरोबर भिडणार आहे. आजची मॅच कशी असेल? हायस्कोर मॅच असेल? टॉस किती इम्पॉर्टंट राहील? आणि आज दोन्ही टीम कडून काय म्हणजे कोणते प्लेयर्स आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतील, सरांकडून जाणून घेऊ. दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत, दोन्ही टीम्स चांगलं क्रिकेट खेळत आलेले. माझ्या माहितीप्रमाणे न्यूझीलंड एकच मॅच हारली, ती इंडियाकडून हारली, चांगल्या टीमकडून हारलेली. साऊथ आफ्रिका चांगलं क्रिकेट खेळत आलेलं आहे, त्यांची बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यांचा कॅप्टन टेंडा बोमा असेल, साऊथ आफ्रिकेचे. त्याचबरोबर एडेन मार्करम असेल, क्लासननं आल्याला रन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर वरती तुमच्याकडे रिकल्टन आहे, जॉर्जी कदाचित आज खेळेल असं वाटतंय, कारण तो डेव्हिड मिलर खाली फिनिशिंगचं काम करतो. जसं हार्दिक पांड्याचं काम आपल्या इंडियन टीम मध्ये, तसं डेव्हिड मिलर हा त्या एका लाईन मध्ये खेळत असतो. त्याच्याकडे फार मोठे मोठे शॉट्स आहेत. त्याला ग्राउंड मॅटर होत नाही, बाउंड्री लाईन मॅटर होत नाही, कारण त्याचा बॉल म्हणजे पब्लिकला एंटरटेनमेंटच असते, असा तो प्लेअर आहे. अशी त्यांची बॅटिंग लाईन आहे. पण त्याचबरोबर फास्ट बॉलिंग त्यांची फार स्ट्रॉंग आहे. लुंगी एनगेडी, रबाडा, त्यानंतर मार्को यान्सन, आणि स्पिनर एक चांगला आहे त्यांच्याकडे, केशव महाराज. त्यामुळे ती बॅलन्स टीम आहे. थोडंसं झुकतं माप त्याला जातं नक्की, पण न्यूझीलंड टीम ही चांगलं क्रिकेट खेळतात, स्पेशली ते ICC टुर्नामेंटला फार चांगलं क्रिकेट खेळतात. आणि न्यूझीलंडनं नुकतंच एकदा भारतात हरवलेलं आहे, पाकिस्तानमध्ये त्यांनी चांगले खेळलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित न्यूझीलंडच्या ह्या सगळ्या पॉझिटिव्ह बाजू आहेत. नक्की, कारण त्यांच्याकडे केन विल्यमसन सारखा, जसं आपल्याकडे विराट कोहली असेल,
स्मिथ असेल ऑस्ट्रेलियाकडे, तसा त्यांच्याकडे केन विल्यमसन सारखा जो प्लेअर आहे तो मोठी इनिंग खेळणारा प्लेअर आहे आणि बेसिक्स फार स्ट्रॉंग आहेत त्याचे, क्रिकेट बेसिक्स फार स्ट्रॉंग आहेत, सगळे चांगले शॉट्स आहेत त्याच्याकडं. फास्ट बॉलर असू दे, स्पिनर्स असू दे, या सगळ्यांना तो चांगला खेळणारा प्लेअर आहे आणि त्याच्याकडून थोडं थोडं वार आले, कदाचित आजच्या मॅचमध्ये तो करूही शकेल. त्याचबरोबर रचित रवींद्र आल्या 100 केलेला आहे, इंडियानं त्याला पकडला, पण कदाचित आजच्या मॅचमध्ये सुद्धा तो येऊ शकतो आणि तो ऑलराऊंडर कितपत आहे हे त्यानं मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यानं दाखवून दिलेलं आहे, कारण त्यानं विकेट्स पण काढल्या आणि तो रन्स पण करतो. अशी ती टीम आहे. न्यूझीलंडमध्ये तुमच्याकडे टॉड लॅथम खाली आहे, जो स्पिनर्सला अतिशय उत्तम खेळतो. त्याकडे स्वीप शॉट हा एवढा स्ट्रॉंग आहे की कुठल्याही स्पिनर्सला तो स्वीप शॉट करतो आणि ते 2-3 प्रकारे खेळतो. तो मारतो देखील, जस्ट जेंटली असा ठेवतो सुद्धा आणि भरपूर त्याच्याकडे सगळे शॉट्स आहेत. चांगला बॅट्समन आहे तो टॉड लॅथम. त्याचबरोबर ग्लेन फिलिप्स असेल, असे त्यांच्याकडे सगळे चांगले बॅट्समन्स आहेत आणि बॉलिंग लाईनअप जरी त्यांची बघितली तर मॅट हेनरी सारखा फास्ट बॉलर असला तरी स्पिनर्स पण त्यांचे फार चांगले आहेत, कारण स्वतः कॅप्टन सँटनर असेल, ग्लेन फिलिप्स ऑप्शन टाकतो, ब्रेसवेल ऑप्शन टाकतो आणि रचित रवींद्र, असे त्यांच्याकडे स्पिनर्स लाईन सुद्धा चांगले आहे. ही विकेट 50-50 आहे गदाबीची. फास्ट बॉलर जे चांगले दमखम लावून टाकणारे, चांगल्या एरियात टाकणारे त्यांनाही ती असिस्ट होती, आणि स्पिनर जे चांगल्या टप्प्यावर टाकणारे, पकडून टाकणारे, ज्यांचे फिंगर वर्क होतं, रिस्ट वर्क होतं, ते देखील चांगलं इथं काम करू शकतात. 9 तारखेला मॅच होणार, अंतिम सामना. त्यावेळेस भारत हा अगोदरच अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. आजचा जो विजेता संघ असेल तो अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. आणि मला बघायला काय आवडणार आहे माहिती आहे, मंडप सगळा पाकिस्तानच सजवलेला असणार. त्या मंडपामध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी एक नववधू म्हणून तिथं असणार आणि आपण थाटात जाणार आहोत आणि आपण तिथून ती चॅम्पियन्स ट्रॉफी उचलणार आहोत. म्हणजे हे जे बघणं आहे ना, आयोजक पाकिस्तान असणार आहे आणि त्यांच्याकडून आपण ते सगळं वाजत गाजत आणणार आहे. आणि तशाच नजरा तुमच्या जशा लागलेल्या आहेत तशा आमच्याही 9 मार्चकडे लागलेल्या आहेत. पण त्या अगोदर आजची मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आणि शेवटी ज्या पद्धतीने इंडियाने खेळलं, त्यातल्या त्यात विराट कोहली 11 मुल्कों की पुलिस ढूंढ रही लेकिन डॉन को पकडणं मुश्किल आहे नाही, नामुमकिन आहे. सरांनी सांगितलं या डॉनकडे आमच्या सगळ्यांच्याच नजर आहेत. आणि डॉन आता फक्त भारतापुरता मर्यादित नाही, जसा पुष्पामधला डायलॉग आहे ना तो की मग इंटरनॅशनल खिलाडी आहे, त्या पद्धतीने विराट त्याही मॅचमध्ये चमकेल आणि बाकीचं शुभमन गिल वगैरे सगळेच असते. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय, पण पाहायला विसरू नका स्ट्रेट ड्राईव्ह आपल्या TV नेक्स्ट मराठीवरती. पुन्हा भेटू आजच्या मॅचचं विश्लेषण ऐकण्यासाठी. पण तोपर्यंत पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. आणि थँक्यू सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे प्रेडिक्शन आम्हालाही जाणून घ्यायचे 9 तारखेच्या मॅचच्या बाबतीमध्ये. थँक्यू.